हल्ली विविध विषय हे समाज माध्यमांवर चर्चेत येत असतात, ज्याला आजच्या भाषेत ट्रेंडिंग वगैरे असं म्हटलं जातं. तर गेले काही दिवस असाच एक विषय या समाज माध्यमांवर चर्चेत आहे, तो म्हणजे सगळ्या फालतू मालिका बंद करून टाकण्यासंदर्भातला. त्या चर्चेचा साधारण आशय असा की सध्या ज्या काही मालिका चालू आहेत त्या मालिकांचा दर्जा काही विशेष नाही आहे, त्यात विशेष काही आशय नाही आहे, मनोरंजन नाही आहे. असलंच तर सुमार दर्जाचं सगळं साहित्य आहे, त्यांनी समाजावर विपरीत परिणाम होतोय. आणि या सगळ्याचा निष्कर्ष म्हणजे अशा मालिका बंद करून टाकाव्या अशी मागणी काही लोकांकडनं केली जात आहे. आता मला या सगळ्या चर्चेचा आणि या सगळ्या मागणीचा मूळ उद्देशच लक्षात येत नाही. आता या टी व्ही मालिका म्हणजे काही जबरदस्तीने तुमच्यावर थोपवण्यात आलेली गोष्ट नाही आहे. टी व्ही मालिका बंद करणं हे अतिशय सोपं आहे. तुमच्या हातात रिमोट आहे, तुम्ही बटन दाबलं की ती मालिका बंद होणार आहे. मग तुम्हाला ज्या मालिका पसंत नाही आहेत त्या मालिका तुम्ही बंद करा. त्याच्याकरता असा गोंगाट करायची किंवा आंदोलन करायची किंवा समाज माध्यमांवर चर्चा करायची तशी काय गरज आहे? आता याला असा एक दुसरा मुद्दा येतो की अशा चळवळीतनं बहुमताचा रेटा आणायचा आणि त्या मालिका बंद करायच्या. आता हा जो तुम्ही बहुमताचा रेटा या चर्चेमधनं आणू इच्छिता, ह्याच्यापेक्षा कितीतरी ताकद तुमच्या हातातल्या रिमोटमध्ये आहे. कारण आता सगळं डिजिटल झालेलं आहे. कोणताही कार्यक्रम असो, कोणताही खेळ असो, कोणतीही मालिका असो, किती लोक बघतायत, किती वेळ बघतायत, कुठे ती मालिका बघणं बंद करतायत, कुठे ती मालिका बघणं सुरू करतायत, या सगळ्याचा डेटा सतत गोळा होत असतो. आणि त्याच्यावर त्या कार्यक्रमांचं, मालिकांचं, खेळांचं भवितव्य, त्यातल्या लोकांचं भवितव्य ठरत असतं. आणि हा शेवटी बाजार असल्यामुळे जी गोष्ट चालते ती चालू राहणार आणि जी गोष्ट चालत नाही ती कोणीही कितीही म्हटलं तरी चालू राहणार नाही. हे कोणत्याही बाजाराचं तत्व या टी व्ही बाजाराला सुद्धा 100% लागू आहे. त्यामुळे तुमच्या हातात जे आहे, जे तुम्ही अगदी सहजी करू शकता ते आपण केलं पाहिजे. त्याच्या विपरीत काहीतरी करण्याची आपल्याला काहीही गरज नाही. आणि ते जर तुम्ही करत नसाल किंवा त्या टी व्ही मालिकांना विरोध असणारी संख्या ही त्याचं समर्थन असणारी किंवा त्याच्या प्रेक्षक असणाऱ्या संख्येपेक्षा जर कमी असेल तर शेवटी बाजाराच्या नियमाप्रमाणे ती मालिका चालू राहण्याचाच शक्यता ही अधिक आहे. याचं कारण असं की ते उत्पादन आहे, तो बाजार आहे, त्याची जोवर विक्री चालू आहे तोवर त्याचं उत्पादन आणि त्याचा पुरवठा हा चालू राहणार आहे. मालिकाच कशाला, बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा बघा ना. म्हणजे अगदी कायदेशीर बेकायदेशीर सगळ्या गोष्टी ज्या समाजाला चांगल्या वाईट आहेत त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही हा नियम लावू शकता. दारू असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल, इथपासून ते अगदी ड्रग्सपर्यंत, अगदी अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत हे सगळे व्यवसाय चालूच राहणार आहेत. सरकारने कितीही कायदे केले, कितीही बंदी आणली, कितीही तथाकथित संस्था उभारल्या, कितीही फेम अधिकारी आले, तरी हे सगळं फार तात्कालिक आहे. आता ड्रग्सचं गेल्या काही दिवसातल्या तुम्ही बातम्या बघितल्या असतील, किती मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडले जात आहेत. आणि जर तुम्ही या ड्रग्सबद्दल काही मालिका म्हणा बघितल्या असतील, काही डॉक्युमेंटरी बघितल्या असतील, यातलं थोडासा तथ्यांश तुम्हाला माहिती असेल तर हे तुम्ही नक्की जाणू शकता की हे फार काही चकमकीने किंवा धाडी टाकून वगैरे पकडलं जाण्याची शक्यता ही फार कमी असते. जेव्हा असा एखादा अनधिकृत व्यापार चालू असतो तेव्हा व्यवस्थेला सुद्धा आपलं अस्तित्व दाखवणं गरजेचं असतं. आणि व्यवस्थेला आपलं अस्तित्व, आपली मर्दुमकी, आपला कणखरपणा दाखवता यावा म्हणून हे अनधिकृत व्यवसाय वालेच आपलं काही प्रोडक्ट त्यांना पकडायला देतात, अशी एक थेअरी सगळ्या जगभरात आहे. आणि ती थेअरी खरी असेल खोटी असेल हा भाग वेगळा, पण ही एक शक्यता तर आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा थोडक्यात विचार करायचा झाला तर असं कुठल्या तरी मागण्या करून कुठली तरी गोष्ट होते याची शक्यता फार कमी असते. ह्याच्या पुढे अजून एक टप्पा जाऊन आपण विचार करूया की समजा एखादी मालिका समाजाकरता वाईट आहे असं तुमचं मत असेल आणि समाजाला जर ते हवं असेल तर तुम्ही आणि मी काय करू शकतो? ह्याच्या पुढचा अजून एक मला जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाटतो की ते मी का करायचं.
आता दारू किंवा सिगरेट किंवा गुटखा हे लोकांकरता वाईट आहे, ते त्यांना माहिती आहे, त्याची पुरेशी प्रसिद्धी आणि जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न होतो आहे. तरी सुद्धा जर लोक सिगरेट, दारू, गुटखा घेत असतील तर त्यांना मी का थांबवायचं? हा, जोवर असं होत नाहीये ना की तुम्हाला बंदुकीच्या धाकावर दारू, सिगरेट, गुटखा घेण्यास भाग पाडलं जात आहे, तोवर आपण या लोकांच्या मध्ये पडायचं तसं काही कारण नाहीये. कारण जिथे थोर थोर लोक, मोठी मोठी सरकार ह्या गोष्टी थांबवू शकल्या नाही, तिथे तुमची आणि आमची काय बात? आणि माझा सगळ्यात महत्वाचा फोकस हा शक्यतेपेक्षा सुद्धा का करायचं याच्यावर आहे. एखादी गोष्ट करण्याकरता काहीतरी सबळ कारण असलं पाहिजे आणि मुळात आपण ती गोष्ट ज्याच्या करता करतोय त्याला मुळात त्याची गरज आणि त्याची किंमत असली पाहिजे. जर त्याला त्याची गरज वाटत नाहीये, त्याला त्याची किंमत वाटत नाहीये, तर तुम्ही आणि मी नसते ओझी डोक्यावर घ्यायची कशाला? जर लोकांना वाटेल ते बघायचंय, वाटेल ते मालिका बघायच्या, त्यातनं त्यांना मनोरंजन करून घ्यायचंय, करू देत. तुमचं आणि आमचं काय गेलं? म्हणजे मी तर अनेकदा असं म्हणतो की हल्ली विविध क्षेत्रांमध्ये एवढी स्पर्धा आहे, लोकांना एवढ्या सगळ्या संधी कमी होत आहेत, त्यामुळे ज्या लोकांना पुढे जायचं आहे त्यांना या सगळ्याचा उलट्या रीतीने फायदाच करून घेता येऊ शकतो. कारण ह्या सिरियल बिरियल या सगळ्या तशा निरर्थक गोष्टींमध्ये लोक जेवढे अडकतील तेवढे तुमचे आणि माझे स्पर्धक कमी होतील. कारण शेवटी जो आपल्या स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करतोय, आपला स्वतःचा विचार करतोय, आपल्या स्वतःला, स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या कुटुंबाला पुढे नेण्याचा विचार करतोय, ते लोक काहीतरी करतील आणि त्या लोकांचीच अशा इतर लोकांना स्पर्धा असेल. मग असे लोक जेवढे कमी असतील तेवढी स्पर्धा कमी, असे लोक जेवढे जास्त असतील तेवढी स्पर्धा जास्त. हा एक साधा विचार आहे. बरं, टीव्ही मालिकावाले, ती बघणारे जर त्यांचा त्यांचा विचार करत असतील तर तुम्ही आणि मी आपला आपला विचार का नाही करायचा? त्यात काय गैर आहे? बरं, मी काय कोणाला जबरदस्ती सिनेमा किंवा फालतू मालिका बघायला बसवत नाहीये. तो जर स्वेच्छेने बसत असेल, तो जर त्याचा वेळ, त्याची बुद्धी, त्याच्या क्षमता वाया घालवत असेल, घालवू दे. त्याचा तुम्ही आणि मी कशा करता त्रास करून घ्यायचा? हा, अगदी तुमच्या नात्यातला जर कोण असेल, तुमच्या कुटुंबातला कोण असेल किंवा तुमच्यावर ज्याची जबाबदारी आहे अशी कोण व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही एका मर्यादेपर्यंत समजवू शकता, त्याच्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करू शकता. त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण अधिकारवाणीने काही त्यांच्याकडनं करून घेऊ शकू याची शाश्वती नाहीच आहे. पण असंही नाहीये जे लोक सरसकट त्रयस्थ आहेत, तिराहित आहेत, त्यांच्या चांगल्या वाईटाची आपण कशाला चिंता व्हायची आहे? ते क्षेत्र ज्यांनी आपल्या कामाकरता निवडलं असेल त्यांनी तशी चिंता व्हावी. ज्यांना समाज सेवाच करायची आहे, ज्यांचा कॅनव्हास फार मोठा आहे, त्यांनी ते करावं. आणि ते तुम्ही क्षेत्र निवडलं ना तर त्याच्याकरता झटणं गोष्ट वेगळी असते. पण तुमचं क्षेत्र तसं नाहीये. तुम्ही आणि मी लौकिक अर्थाने स्वार्थी आहोत. आपण आपल्या आपल्या फायद्याकरता काम केलं पाहिजे आणि तसं करण्यात काहीही गैर नाही. मग ज्यामध्ये आपण काही विशेष करू शकत नाही, आपण काही विशेष करणं अपेक्षित नाही, त्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडायची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. म्हणून असे कितीही विषय जोवर चर्चिले जातात त्या चर्चेमध्ये तावातावाने आपण न पडून चालण्यासारखं आहे. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सगळा बाजार असल्याप्रमाणे जोवर मागणी आणि पुरवठा हे गणित तुटत नाही तोवर कितीही समाज सुधारक झाले, कितीही कायदे झाले, कितीही सरकारं आली तरी या गोष्टी संपू शकत नाहीत. तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या पुरवठ्यावर जर मर्यादा आणायची असेल तर त्याच्याकरता मागणीच्या बाजूलाच काम व्हायला लागेल, मागणीच कमी व्हायला लागेल. मागणी खूप आहे म्हणून आणि तरीसुद्धा आम्ही पुरवठ्याला दाबून ठेवू हे जगात कोणालाही शक्य नाही. भल्या भल्या लोकांनी, भल्या भल्या सरकारांनी हे करून बघितलेलं आहे. आजपर्यंत ते झालेलं नाही आणि येत्या नजीकच्या काळात सुद्धा होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे असली शिवधनुष्य ती सुद्धा उगाचच पेलायची आपल्याला गरज नाही. दुसऱ्याचं शिवधनुष्य कोणीही दुसरा घेऊ शकत नाही, घेऊ नये. हा, तुमची जी शिवधनुष्य असतील ती तुम्ही अवश्य पेला, पण दुसऱ्याची शिवधनुष्य आपण पेलायची अजिबात गरज नाही.